राम राम मंडळी. तर हा होली टेम्पल्स ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र सिरीज मधला तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर वरच्या आय बटन वरती क्लिक करून पहिले ते व्हिडिओज पाहून घ्या. आई भवानीचं दर्शन घेऊन आमची स्वारी निघाली सांगलीच्या दिशेने. सांगली हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे. कृष्णा नदीच्या किनारी बसलेलं हे शहर साखर उद्योगासाठी आणि श्री गणपती मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्था आणि निसर्ग सौंदर्यामुळे सांगलीचं एक वेगळंच महत्त्व आहे. एवढंच नाही तर सांगलीला टर्मरिक सिटी ऑफ इंडिया पण म्हणतात बरं का. मुळात काय तर सांगली आमची लय चांगली. तर सांगलीमध्ये आम्ही ऑनेस्ट डिलाइट या हॉटेलमध्ये राहिलो होतो. हे हॉटेल बस स्थानकापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आम्ही हॉटेलवर आलो, चेकिंग केली, बॅगा टाकल्या आणि मस्त दाबून पहिले नाश्ता केला. नाश्त्यामध्ये बऱ्याच साऱ्या व्हरायटीज होत्या आणि बुफे असल्यामुळे आम्ही तर काय आणलाच चांगला नाश्ता बघा. नाश्ता संपवून आम्ही निघालो सांगली जवळच्या पहिल्या देवस्थानाकडे. नरसिंहवाडी म्हणजेच श्री दत्तगुरू महाराजांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती महाराजांची तप आणि कर्मभूमी. नरसिंहवाडी हे कृष्णा नदी आणि पंचगंगा या दोन्ही नदींच्या संगमावरती बसलेले सुंदर स्थान आहे. आम्ही डिसेंबर महिन्यात जस्ट दत्त जयंती नंतरच नरसिंहवाडीला गेलो होतो. त्यामुळे आम्हाला नरसिंहवाडीचे एक अनोखेच रूप पाहायला भेटले. मंदिराचा परिसर फुलांनी सजला होता आणि भाविकांची सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. आम्हाला खूप छान दर्शन भेटले. दर्शन करून आम्ही मंदिराच्या समोर उभारण्यात आलेला तो देखावा पाहायला गेलो. भाविकांची भरपूर गर्दी जमली होती तिथे फोटो काढण्यासाठी. तो देखावा आणि सजलेला मंदिराचा परिसर, रांगोळ्या पाहून खूप मोठा उत्साह साजरा झाला इथे हे नक्कीच कळून येत होता. महाराजांचे दर्शन पुन्हा एकदा घेतले आणि मनी त्यांना एकच प्रार्थना केली, पुढच्या वेळेस आम्हालाही दत्त जयंतीला तुमच्या दर्शनाला यायचा लाभ मिळाला. पुढे आम्ही कृष्णामाईचे दर्शन घेतले आणि बाहेर पडायला लागलो. बाहेर पडताना आपल्याला मंदिराच्या आवारात इतर छोटी मंदिरे देखील पाहायला भेटतात.
बाहेर पडताना आम्हाला भरपूर साऱ्या पेढ्यांचे शॉप दिसले. आणि बरं का, नरसिंहवाडीचे पेढे खूप फेमस आहेत. कधी गेलात तर तिकडचे पेढे नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडतील. एकंदरीत बाहेरचा माहोल बघून असं वाटत होतं की इथे नक्कीच यात्रा भरली असावी. दत्त जयंतीच्या वेळेस इथे यात्रा भरते का? तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मला तरी असंच वाटत होतं. लेडीजसाठी तर हे शॉपिंगचं हेवनच वाटत होतं. बायकोने पण भरपूर शॉपिंग केली. लेडीजसाठीच फक्त ज्वेलरीज आणि ॲक्सेसरीज नाहीत, तर देवाच्या पण गोष्टी भरपूर छान छान पाहायला भेटत होत्या. राक्षसमुख. अच्छा. हे देवीचे मुकुटे तर खूपच सुंदर होते, स्पेशली डोळे. बायकोने घरच्या देवांच्या मूर्त्यांसाठी पण छोटे हार आणि गजरे घेतले. एवढी शॉपिंग करून सुद्धा बायकोचं मन काही भरतच नव्हतं. पण एक मात्र मला मेन्शन करायला आवडेल की नरसिंहवाडीमध्ये या गोष्टी इतर जागापेक्षा थोड्या प्रमाणात स्वस्त होत्या. एवढा फ्रेश भाज्या बघून माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं. एवढा फ्रेश भाज्या आम्हाला बेल्जियममध्ये बघायलाच भेटत नाही. पण ऑफकोर्स आम्ही त्या घेऊन नव्हतो जाऊ शकत. मग काय, आम्ही सरकलो पार्किंगच्या डायरेक्शनमध्ये, जिथे सगळेच आमची वाट पाहत उभे होते. आणि आजचा दिवस आम्ही इथेच कन्क्लूड केला. The next day. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यावर ताव मारून आम्ही निघालो आज सांगलीमधल्या दुसऱ्या आणि खूप फेमस देवस्थानाकडे. सांगली शहरातील श्री गणपती मंदिर हे एक ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात असून मूर्त्या संगमरवरी दगडात कोरलेल्या आहेत. हे मंदिर 1844 साली श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधले आहे. आज हे सांगलीचे आराध्य दैवत मानले जाते. हे मंदिर पंचायतन पद्धतीने बांधलेले आहे. म्हणजे या मंदिरामध्ये मुख्य गणपतीच्या मंदिरासोबत आपल्याला शिव, सूर्य, लक्ष्मीनारायण आणि चिंतामणेश्वर यांची देखील मंदिरं बघायला भेटतात.
मंदिराच्या समोरचा हा भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधलेला आहे. मंदिराच्या मेन एंट्रन्स पासून डाव्या बाजूला आपल्याला एक छोटासा गार्डन पाहायला भेटतं आणि त्याच गार्डन मध्ये श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन यांची मूर्ती स्थापित केलेली दिसते. याच आवारात आपल्याला श्री राधाकृष्ण, शिव पार्वती, विठ्ठल रुक्मिणी, राम सीता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता यांची छोटी देवळं पाहायला भेटतात. थोडं पुढे आलं की आपल्याला श्री केंगणेश्वरी देवी माताचं हे उपमंदिर पाहायला मिळतं. या मंदिराविषयी आणि या देवी माताविषयी मला काही माहिती सापडली नाही. तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाप्पाचं दर्शन करून आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेला. पण कोल्हापूरला जाता जाता वाटेत आम्ही परत कृष्णा नदीच्या किनारी थांबून एक क्विक लंच केला. हा ब्लॉग मी तिथेच संपवतो, पण पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कोल्हापूरचं महालक्ष्मी टेम्पल. तर स्टे ट्यून आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.